हॅलो मैत्रिणींनो, एस.डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 5.5 इंचाचा कटोरी कसा वाढवायचा आणि तो कसा परफेक्ट बसेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण काय करतो, कटोरी ब्लाऊज कापल्यानंतर जो कटोरी निघतो तर तो कटोरी नंतर वाढवायचा असतो. तर तो कसा वाढवायचा आणि ती वाढवण्याची सोपी पद्धत एकदम कोणती आहे ती मी इथं दाखवणार आहे. तर या पद्धतीने कटोरी तुम्ही वाढवून पहा. तर असं काय करायचं, एक कागद घ्यायचा आणि जो आपला कटोरी कट होऊन निघलेला आहे तो त्याच्यावर मांडून आहे असा काय करायचा, आधी आखून घ्यायचा. त्यात कुठलाही बदल करायचा नाही, जसा आहे तसा मांडायचा आणि आधी आखून घ्यायचा. तर तो आखून घेतल्यानंतर मग मी कसा वाढवायचा तो सांगणार आहे. तर काय करा, अशा पद्धतीने आखून घ्या आधी. तर हा 5.5 इंचाचा कटोरी आहे. तो कटोरी कितीही इंचाचा असो अशा प्रकारे आधी आखून घ्यायचा. तर पहा, आता हा कटोरी मी आखून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आखून घेतलेला कटोरी आहे. तर आता याच्यावरती कसा वाढवायचा हे दाखवते आहे मी. तर पहा, आता हा कटोरी आहे 5.5 इंचाचा. तर 5.5 इंचाचा कटोरी आहे. तर त्यासाठी आता गळा दोन्ही साईडने आपण अर्ध्या इंचानी वाढवून घ्यायचा. पहा, वरच्या साईडनी पण अर्ध्या इंचानी घ्यायचा आणि दोन्ही साईडनी अर्ध्या इंचानी वाढवून घ्यायचा अशा प्रकारे. तर हा गळा आहे. तर पहिला गळा असतो तो काय असतो, कमी असतो, त्यामुळे अर्ध्या इंचानी वाढवून घ्यायचा. आता पहा, कटोरीच्या दोन्ही साईडनी 1-1 इंच कटोरी अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा. तर आता काय करायचं, पुढच्या साईडनी जो कटोरी आहे त्या प्रमाणात वाढवायचा. जर ह्या कटोरीच्या पुढच्या टोकापासून जर आपण खाली घेतला तर कटोरी काय होतो, लांब होतो, मोठा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही एका रेषेत येईल अशा पद्धतीने 1-1 इंचानी वाढवून घ्यायचा. त्यानंतर आता कटोरीच्या गोल साईडने काय करायचं, वरती अर्ध्या इंचानी आणि खाली काय केलेलं आहे, 1 इंच ठेवलेला आहे. त्यामुळे ते त्या जोडता येईल अशी गोल रेष आपण जोडून घ्यायची आहे कटोरीची. तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि ह्या साईडने पण काय करायचं, अर्ध्या आणि 1 इंचाची जी रेष मारलेली आहे ती जोडून घ्यायची. तर हा कटोरी पहा पूर्ण आता किती भरतोय, 7.5 इंच भरतोय. तर त्याच्या बरोबर मधोमध आपण काय करायचं, मार्क करून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी मी एक सरळ रेष मारून घेते इथं. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या आधी सरळ एका रेषेत. आता पुढच्या साईडला जो कटोरी आहे त्याच रेषेत पाठीमागं जोडायचा आहे, म्हणजे कमी जास्त होत नाही. तर 7.5 इंच आहे तर त्याच्या निम्मा बरोबर टेप आपण फोल्ड करून घ्यायचा आणि मधोमध रेष मारून घ्यायची आणि खाली 2 इंच कटोरी वाढवायचा. 5.5 इंचासाठी 2 इंच टक्स बास होतो आणि दोन्ही साईडनी जे रेषा आहेत कटोरीच्या त्या मधल्या टक्सला जोडून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने हा कटोरी आखून झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आखायचा. आता टक्स आहे तो आपण 2 इंचाचा खाली घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंच असा 2.5 इंचाचा आपण इथं टक्स देणार आहोत. तर अशा प्रकारे आखून घ्यायचा आणि इकडं 1.5 इंच, दोन्ही साईडनी 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच अशा पद्धतीने हा टक्स आखून घ्यायचा. तर 5.5 इंचासाठी हा टक्स बरोबर होतो. तर खूपच मोठा कटोरी असेल, 6-7चा कटोरी असेल तर आपण हे माप प्रमाण वाढवू शकतो. तर वाढवावंच लागतं म्हणजे कटोरी बरोबर येतो. तर हा मीडियम कटोरी आहे. 5-5.5चा कटोरी असेल तर हे प्रमाण ह्याला बरोबर होतं. तर अशा पद्धतीने आता पहा, दोन्ही साईडने 1-1 इंच इथं टक्स घेतलेला आहे. आपण आधी 2 इंचाचं माप टाकलेलं होतं आणि नंतर अर्धा इंच असं 2.5 इंचाचं इथं बरोबर माप टाकलेलं आहे आणि दोन्ही साईडने टक्स आपण घेतलेला होता 1.5 इंच. आता हे प्रमाण किती भरते पहा, तर 4.5 भरते, मग 4.25 इंच भरतं आहे. तर दोन्ही साईडचं 4.25 बरोबर भरते, त्यामुळे कटोरी एकदम परफेक्ट आलेला आहे इथं. तर पहा, पूर्ण हा कटोरी जो आहे तो 5.5 इंचाचा आहे. तर पद्धतीने मी मापे इथे दाखवले आहेत एकदा. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढून पहा, अजिबात चुकत नाही कटोरी आणि टक्ससुद्धा बरोबर येतो. एकदम परफेक्ट कटोरी बसतो हा. तर एकदम अशाच पद्धतीने तुम्ही आखून घ्या कटोरी. तर हे प्रमाणसुद्धा दोन्ही साईडचे कटोरीचे ते सगळे परफेक्ट आलेले आहेत, अजिबात चुकलेले नाही आहेत. तर हा कटोरी आता मी तुम्हाला कट करून दाखवते कसा येतोय. तर पहा, पूर्ण कटोरी आता कट करून घ्यायचा आहे. तर गळासुद्धा असा कटोरी दोन्ही साईडने जर वाढवला, अर्ध्या इंचाने गळा वाढवला तर गळासुद्धा मोठा होत नाही. बरोबर प्रमाणात आहे असा एवढाच गळा इथं आपला होतो, जास्त मोठा गळा होत नाही.
काय होतं, काही वेळेस आपण कटोरी वाढवण्यात चुकला तर गळासुद्धा मोठा होतो खूप, गळा पण रुंद होतो. तर हे असा कटोरी वाढवला तर अजिबात होत नाही गळा मोठा. तर पहा आता टक्स दुमडून दाखवते कटोरी परफेक्ट दिसतोय का नाही ते. पहा टक्स दुमडला आहे, कटोरी एकदम छान आणि परफेक्ट आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.